असं काय आहे का? आता ते नागपूर पोलिसात आम्ही मगाशी म्हटलं ना, कोण आहे त्याच्या मागं? म्हणजे तिची मिसेस जाते नागपूर पोलिसांना मोबाईल जमा करते, त्याची मिसेस पासपोर्ट तिथं देते. मग या सगळ्या घडामोडीच्या मागं त्याचा ब्रेन कोण आहे, कोण त्याला मदत करतो, तर याची 100% चौकशी पाहिजे. आणि त्याच्या मिसेसचा सुद्धा मला वाटतं की जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर पण ट्रेस केलं पाहिजे की त्याला कोणी कोणी मदत केली. म्हणजे इतकं आता जर का तो महाराष्ट्र सोडून तेलंगणामध्ये गेला असेल तर त्याला आर्थिक मदत कोणी कोणी केली. कारण बिन पैशाचं जर कुठं सगळीकडे फिरू शकत नाही, कुठली गाडी होती, कुठल्या हॉटेलमध्ये राहिला, त्याची बिलं कोणी भागवली, या सगळ्या गोष्टीचे प्रश्न अजून अनुत्तर आहेत. आता कोल्हापूर पोलिसाला आणतील, या सगळ्या तपास होईल आणि या सगळ्याचा तपास व्हावा अशी एक अपेक्षा आम्हाला शिवभक्तांना आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.